मंडळी, कच्ची केळी म्हटली की असे मस्त चमचमीत काप डोळ्यासमोर येतात किंवा येतं उपासाच्या वेळेला आपण जी करतो ती कच्च्या केळ्याची भाजी. पण आज आपण करणार आहोत कच्च्या केळ्याची भाजी, पण उपासाची नाही, मस्त चटपटीत अशी कच्च्या केळ्याची भाजी. कशी करायची चला बघूया. आता त्याच्यासाठी मी इथे घेतलं एक कच्चं केळं आणि त्याचा वरचा देठ काढून घेतलाय, खालचा पण काढून घेते शेंडा. आणि आता मी सुरीच्या साह्याने त्याचं साल काढते. तुम्ही सोलाण्याच्या साह्याने पण साल काढू शकता, पण सुरीने मला जरा पटकन काढता आलं. बघा माझं झालंय साल काढून. आता याचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही, साधारण या जाडीचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे ना भाजी शिजायला सोपी जाते. तर आता सगळे काप करून घेते आहे मी. साधारण 6 केळी घेतली होती मी, तर ना मी 5 केळी आधीच चिरून घेतली होती आणि ती पाण्यात ठेवली होती. हे एक केळं फक्त ठेवलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि ना केळी चिरली की ती पाण्यात ठेवायची, नाहीतर काय होतं ती बटाट्यासारखी काळी पडतात. आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, साधारण एक 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे मी. इथे मी आलं लसूण मिरचीचा ठेचा करून घेतला आहे, थोडासा जाडसर असा. मोहरी घातली आहे, मोहरी छान तडतडू द्यायची आहे. आणि मोहरी तडतडली की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. जिरं घालायचं आहे, थोडं हिंग घालूया. आता एक कांदा घालते, बारीक चिरून घेतला आहे कांदा. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर पण जेव्हा आपण फोडणीत घालतो ना, तेव्हा त्याचा वास अतिशय सुरेख लागतो भाजीला. नक्की ट्राय करून बघा. तर आता हे जरा परतून घेऊया. त्याचबरोबर ना आपण जो आलं लसूण मिरचीचा ठेचा केला होता तोही घालते. साधारण पाव इंच आलं होतं, 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि 1 मिरची, याचा मी ठेचा करून घेतला होता. तेही घालून व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही बघू शकता छान लालसर झालेले आहेत कांदे आपले. तर आता या स्टेजला मी केळी घालते. केळी शिजायला ना फार वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी झटपट होणारी ही भाजी आहे. सकाळच्या वेळेला टिफिनसाठी वगैरे पण तुम्ही ही भाजी करू शकता. व्यवस्थित परतून घेऊया आपण. आता त्याच्यामध्ये काही मसाले घालते. हळद, तिखट तुमच्या आवडीनुसार. मी इथे ना संडे मसाला घेतला आहे तो घालते. धणेपूड आणि चवीनुसार मीठ. आता इथे मी संडे मसाला घेतला आहे, तुमच्या घरात जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घेतलात तरी चालेल. थोडी साखर घालते. साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. आणि पुढे ना आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. झाकण ठेवायचं, 1-2-3 मिनिटांनी झाकण काढायचं आणि परत झाकण ठेवायचं, असं करायचं आहे. पण ही भाजी फार पटकन शिजते, त्यामुळे फार वेळ नाही लागत. तुम्ही बघू शकता आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत, पण केळी ऑलरेडी आपली शिजलेली आहेत, बघू शकता. म्हणजे भाजी छान झाली आहे. आता ही मस्त सर्व करून घेऊया. आणि आवडली असेल ही रेसिपी तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.